ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाता यावे यासाठी महाराष्ट्र शासनानं आदिवासी आश्रमशाळांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केला आहे. शिक्षकांना शिक्षणाच्या माध्यमातून अधिक सजग आणि तंत्रकुशल केले गेले आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या असून पालकांनी विश्वासानं पुढे येऊन आपल्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केलं. रामटेक तालुक्यातील बेलदा येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. नागपूर शहरातील जुने, फाटलेले आणि न वापरण्याजोगे कपडे आता कचऱ्यात किंवा नाल्यात वाहून न जाता त्यांचा पुनर्वापर केला जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेनं चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि भांडेवाडी डम्पिंग यार्डवरील कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी शहरात टेक्स्टाईल रिकव्हरी फॅसिलिटी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. 1 ते 30 जून दरम्यान विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद वर्धा इथं झाली. इथं 139.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यात 130.5, नागपूर जिल्ह्यात 119.5 तर यवतमाळ जिल्ह्यात 121.9 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. संपूर्ण विदर्भात जून महिन्यात 107.6 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.